प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपची भव्य प्रचार रॅली, उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची प्रचंड मोठी व जोशपूर्ण प्रचार रॅली काढण्यात आली। भाजपचे उमेदवार जगन्नाथ ठोकळे, गीता सुरेश पवार, प्रकाश मुळके आणि रिद्धी पटेल मामुलकर यांनी म्हसोबा मंदिर येथे शिखर वाढवून व दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। या रॅलीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला। चारही उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। मागील काळात करण्यात आलेल्या विकास कामांचा आढावा देत येणाऱ्या 5 वर्षात प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन राबवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महिलांचा मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता। नागरिकांचा वाढता विश्वास आणि पाठिंबा पाहता पूर्णतः उत्साहाने भरलेले होते। पक्षाने आमच्या कार्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आहे आणि त्याच कामाच्या जोरावर आम्ही निवडून येऊ असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। रॅली दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती दिसून आली। कोण म्हणते येत नाही, आल्याशिवाय राहत नाही अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या भव्य रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले। आज प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत। आज प्रचार रॅली चालू आहे। आज तुम्हाला या प्रभागमधून प्रतिसाद काय मिळत आहे? भारतीय जनता पक्षाच्या जे पॅनल उभं करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पवार, प्रकाश मुळके, आमच्या रिद्धी पटेल मामुलकर आहे। गेले 15 दिवस या प्रचाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना माननीय आमदार चंद्रकांत गाडगे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि केंद्रीय सरकारचे प्रमुख आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून ज्या योजना सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी राबवलेल्या आहेत, त्यामुळं आमच्या या पॅनलचा मार्ग सुकर झाला असून ज्या नागरिकांच्या असा प्रसाद आमच्या पॅनलला मिळत आहे।